आता जर कोणाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सॉफ्ट शेलची जर रिक्वायरमेंट असेल तर ते तुम्ही फुलफिल करू शकता. करू शकतो. फक्त क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबामध्ये आपण त्यांना पुरू शकता. जर ग्रीन क्रॅब हवा असेल तर ग्रीन क्रॅब पण तुम्ही करू शकता. रेड हवा असेल तर रेड. आणि जे काय रेट्स असतील आजचे उद्याचे ते तुम्ही फोन कॉल्सवर आपण करू शकता. आणि इथे जर लोकल मार्केट म्हणजे वसई विरार साईडला राहणारी लोक आहेत तर ती तुमच्याकडे फार्मवर येऊन खेकडे खरेदी करू शकतात. आणि जी कोकणातली लोक जर आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याकडे जर क्रॅब असतील तर ती लोक सुद्धा आपल्याला क्रॅब पाठवू शकतात. बांधण्याचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यामधला एक प्रकार मी दाखवतो तुम्हाला जो इझी आहे. तसंच मित्रांनो मजेत ना असंच मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आपल्या कोकणातले जे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत हे आपल्या समोर पोहोचवत असताना आज आपण उत्तर कोकण म्हणजे वसई इथे चाललेलो आहोत आणि तेथे जाऊन आपण आज क्रॅब फार्मिंगचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि क्रॅब फार्मिंगबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, माझं नाव विकास वजे. मी वसईमध्ये भुईगाव गावामध्ये राहतोय आणि क्रॅब फार्मिंग करतो. इकडे वर्टिकल क्रॅब फार्मिंग. त्याच्या जोडीला मी ऑर्नामेंटल फिश करतोय. सॉल्ट वॉटर आणि फ्रेश वॉटर दोन्हीमध्ये. आणि थोडी आपली शेती आहे, जवळ 4.5-5 एकर पर्यंत आपली इकडे शेती आहे. तर आता शेतीमध्ये इथे कुठल्या प्रकारची शेती होते? जसं आपल्या कोकणामध्ये आम्ही भात पिकवतो तर इथे स्पेशली शेती कुठली होते? शेती आमची फळभाजी शेती आहे, जी पालाभाजी फळभाजी वगैरे शक्यतो जास्त आमची तीच आहे. अच्छा. आणि वसई केळ्यासाठी फेमस आहे. हो, तर केळ्याची पण इथे शेती होते. केळी आहेत आमच्याकडे 4 ते 5 व्हरायटीची केळी आहेत. त्यामध्ये जी आपली वसईची फेमस जी म्हणतो आपण जी वेलची वेलची केळी पण आपल्याकडे असतात. म्हणजे क्रॅब फार्मिंग बरोबर तुम्ही या सगळ्या गोष्टी पण करता. आणि याला ही जी तुम्ही भाजी पिकवता ही साधारण कुठल्या मार्केटला जाते? हे आमचं निर्मळ मार्केट आहे, लोकलचं निर्मळ मार्केट आहे, होळी मार्केट आहे, सोपारा मार्केट आहे. अच्छा, या मार्केटला जातो. या मार्केटला. तर आता ही जी व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग कशा प्रकारे केली जाते त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. नक्की सर. तर दादा आता हे जे आपण व्हर्टिकल बॉक्स बघतोय याच्यामध्ये क्रॅब फार्मिंग केली जाते. पण आता माझे 2 प्रश्न पहिले आहेत ते म्हणजे की यामध्ये जे क्रॅब वापरले जातात हा ग्रीन आहे की रेड आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यातलं क्रॅब फार्मिंग आहे की खाऱ्या पाण्यातलं क्रॅब फार्मिंग आहे? यामध्ये जो पाणी आहे ना, हा सॉल्ट वॉटर म्हणजे मरीन वॉटर, समुद्राचं पाणी आहे, खाऱ्या पाण्यात. फ्रेश वॉटर मध्ये नाही परवडत. आणि तुम्ही जात विचाराल क्रॅबची तर सिल्ला जातीचे दोन्ही क्रॅब आपण ठेवतो. जो ग्रीन आणि रेड. जो माझ्याकडे अवेलेबल असतो तो आपण हे करतो, म्हणजे जो मार्केटमध्ये मिळतो जास्त करून आपल्याला जे सीड मिळेल ते सीड मी ठेवतो. कारण हॅचरी नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर जे समुद्रातून खाडीमधून जे काही पकडतील ते आपण ठेवतो. कसं आहे ना, पाणी जे आहे ना हे आपण खाडीतून उचलतोय आणि ते स्टोर करतो. स्टोर केल्यानंतर आपण तो पाणी जसा क्लीन होईल तसं आपण पाणी तो इकडे मध्ये घेतो. मध्ये घेतल्यानंतर पाणी आता तुम्ही हा 1-2 मोटर बघत आहात. ही एक मोटर आहे. ही मोटर आहे. तर हा पाणी जो आहे ना हा पाणी हा खेचतो इकडून युव्ही फिल्टर मधून. युव्ही फिल्टर बंद आहे ते. युव्ही फिल्टर मधून खेचतोय आणि तो पाणी आतमध्ये टाकतो. बॉक्स मध्ये जातो आणि बॉक्स मधून पाणी हा ड्रेन होतोय बघा. हे जे बॉक्स मध्ये गेलेलं पाणी सर्व बॉक्स मध्ये फिरून ओव्हरफ्लो होऊन ते बाहेर येतं. इथे आलं. हो, हे पाणी इकडे आल्यानंतर ना या टँक मध्ये येतोय. या टँक मध्ये आल्यानंतर हा टँक भरल्यानंतर ती मेन मोटर बंद होणार आणि फिल्टरेशनची मोटर चालू होते. ही फिल्टरेशनची मोटर चालू होते. फिल्टरेशन मध्ये सॅन्ड फिल्टर आहे, बायोमीडिया फिल्टर आहे. आणि यामध्ये पण बायोमीडिया
अच्छा, यामध्ये बायोमीडिया. बायोमीडिया म्हणजे खाली आपण टँकवर उभे आहोत. अच्छा. आणि बायोमीडिया बघायचं असेल तर हा बघा. ओके, या अशा प्रकारचे सगळे हा टँक्स मध्ये खाली असतात. हो, हे जे बॉटलच्या बूथ सारखे जे दिसत आहेत, हो, याला काय म्हणतात? हे याला केवन मीडिया म्हणतो आपण. अच्छा. या मीडिया तुम्ही कुठली पण यूज करू शकता. ओके. बॅक्टेरिया हे दोनच टाईपचे असतात. अच्छा. जे RS मध्ये यूज करतात. ओके. दोनच टाईपचे बॅक्टेरिया आपण यूज करतो. ओके. तर तुम्हाला मी दाखवतो एखाद. अच्छा, हे प्लास्टिकच असते. हा, हे काम काय करतं? हे फक्त बॅक्टेरियाला राहण्यासाठी घर, म्हणजे कसं बॅक्टेरियाला त्यांची कॉलनी करण्यासाठी एक सरफेस एरिया लागते. अच्छा. मग जेवढी एरिया जास्त पाण्यामध्ये, ओके, सरफेस एरिया, तेवढे बॅक्टेरिया जास्त ग्रोथ होतात. ओके. मग ही एरिया वाढवण्यासाठी आपण फक्त प्लास्टिकचा यूज करतो. अच्छा. त्याच्या जागेवर आपण भरपूर काय यूज करू शकतो. बरोबर. आणि पुन्हा ते पाणी, मग झालेलं पाणी पुन्हा रिसायकल, परत पाणी हे झाल्यानंतर आपण आतमध्ये टाकतो. ओके. अमोनिया हे यासाठी असतात की जो अमोनिया असतो पाण्यामध्ये, जो विरघळलेला गॅस असतो, बरोबर, तो काढण्यासाठी कुठला फिल्टर नाही की जो त्यातून काढेल. जसं सॉलिड काढण्यासाठी आपण सॅन्ड फिल्टरचा वापर करतो. बरोबर. तर ते गॅस काढण्यासाठी आपल्याला टोटल यावर अवलंबून असते, बॅक्टेरियावर. ओके. मग बॅक्टेरिया असतील तर मग तो पूर्ण अमोनिया ओके, म्हणजे जे तयार झालेले जे बॅक्टेरियाज आहेत ते अमोनिया काढण्याचं काम करतात. अमोनिया काढण्याचं काम, थोडक्यात आपल्या भाषेत बोलायचं. बरोबर. आणि अमोनिया जर वाढला तर प्राणी मरण्याचा चान्सेस जास्त आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळी आता फिल्टरेशन आपण सेटअप केलेली. पाण्याचं नियोजन करतो आपण, त्यावेळेला आपण रोजचं पाणी चेक करत असतो. आता रोजचे कुठले घटक चेक करायचे असतात ते आपण चेक करतो. काही आहे ते रोज चेक करावं लागतात, काही 3 दिवसांनी तर काही आठवड्यांनी चेक करतो आपण. तर चेकिंगचं आपल्याकडे किट आहे प्रॉपर. ओके. तर यामध्ये अमोनिया, नायट्रेट हे सर्व चेक केलं जातो, pH वगैरे. अच्छा. हे जे आहे हे आपलं कॅल्शियम चेक करतोय. अच्छा. त्यानंतर मॅग्नेशियम किंवा इतर कुठल्या घटक आहेत ते चेक करतोय. अच्छा. पाणी सॅनिटी चेक करण्यासाठी आपण रिफ्रॅक्टर मीटरचा यूज करतो. अच्छा, या मीटरचा उपयोग होतो. हो. ओके. तर या सगळ्या इक्विपमेंट्स आपण वापर करतो. ओके. आणि मग पाण्याची क्वालिटी बघून आपण मग पाणी चेंज करतो. अच्छा. अगर त्याचं जे मध्ये जे घटक आहेत ते कमी असेल, मॅग्नेशियम, कॅल्शियम किंवा मिनरल्स म्हणा, हे कमी असतील तर मग आपण पाणी चेंज करतो किंवा ते त्यामध्ये ऍड करतो. अच्छा. हो. तर मिनरल पण आपल्याकडे आपण दाखवण्यासाठी, पाण्यातला मिनरल कमी झाला तर ही पावडर फॉर्म मध्ये तुम्ही मिनरल ऍड करता. हो, मिनरल ऍड करतो. ओके. तर आता पाण्याचं नियोजन कसं केलं ते आता आपण बघितलंय. आता या बॉक्सेस मध्ये खेकडा कसा ठेवला जातो, कुठल्या प्रकारचा असो, त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची. आता हा जो आपला बॉक्सचा रो दिसतोय, हा 200 बॉक्स आहे सुरुवातीचा, जो आपण क्रॅब आणतोय ग्रो आउट करण्यासाठी. म्हणजे ग्रीन क्रॅब छोटा आणतो आणि मोठा करतो. बरोबर. यासाठी आपण काय करतो, क्वारंटाईन रो बनवलेला आहे आपण. अच्छा. की त्यामध्ये एक 8 दिवस तरी क्रॅबला आपण क्वारंटाईन करतोय. अच्छा. बघू त्याला की तो कसा आहे, फिडिंग करतोय, कुठला आजार वगैरे. तसे त्यांना कुठले आजार नाहीये, पण एक आपण अंदाज लावतो की फिडिंग करतो म्हणजे तो आजार नाहीये त्याला. बरोबर. कारण ज्याला आजार असतो तो फिडिंग नाही करणार. बरोबर. म्हणजे जो खातो, खाणार तो फिट आहे, तो फिट आहे. हा. ओके. आणि मग तो आपण पुढे करतो त्यासाठी. अच्छा. आता पुढे हे आपले आहेत ना, हे 800 बॉक्स आहे. ओके. आता 800 बॉक्स एका रो मध्ये 200. एका रो मध्ये 200. ओके. तर 800 बॉक्स आपण ग्रोआउट साठी यूज करतोय. ओके. आता काही प्रमाणामध्ये मी हे बॉक्स ट्रेडिंग साठी पण यूज करतो. अच्छा. हा. की आता म्हणजे जो थंडीच्या दिवशीमध्ये रेड क्रॅबला जास्त डिमांड असतो एक्सपोर्टसाठी, चायना मार्केटला वगैरे भरपूर असतो, किंवा एशियातले बाकी कंट्री आहेत ज्यांना रेड क्रॅबची डिमांड भरपूर असते. मग त्यावेळेला आपण हे ग्रीन कमी करून रेड क्रॅब करतो. तो आता सध्या आपल्याकडे रेड क्रॅब. आता क्वारंटाईन मध्ये काही आहेत? क्वारंटाईन मध्ये आता सध्या तरी काही नाहीये, कारण ग्रीनच आपण क्वारंटाईन करतोय. ओके. रेड आपण मग नाही ठेवत, क्वारंटाईन करायची गरज नाही. ओके. तर आता आपण रेड क्रॅब. हो, रेड क्रॅब बघू. तर दादा आता या बॉक्सेस मध्ये जे क्रॅब आहेत ते क्रॅब आता आपण काढलेले आहेत. इथे हे जे क्रॅब दिसत आहेत
हे सगळे आहेत ते रेड क्रॅब आहेत. रेड आहेत कारण ग्रीन क्रॅब मी त्या दिवशीच पॅकिंग करून पाठवले. अच्छा. त्यामुळे आता मला दाखवण्यासाठी ग्रीन क्रॅब नाही आहेत माझ्याकडे. तर रेड क्रॅब पेक्षा ग्रीन क्रॅबचा रेट का जास्त असतो? जेव्हा रेड आपण 1000-2000 पकडू ना, अच्छा, त्यामध्ये कदाचित एखादा ग्रीन क्रॅब येतो. ओके. त्यामुळे कमी असल्या कारणाने ना अच्छा, त्याचा रेट जास्त आहे. ओके. आणि साधारण आता हा जो रेड क्रॅब आहे हा किती मोठा ग्रॅमने किती मोठा होतो? रेड क्रॅब आहे ना हा 700 ग्रॅम पर्यंत होतोय. अच्छा. आणि ग्रीन क्रॅब हा 2.5 किलो पर्यंत मी बघितलेला आहे. आणि हा जो ग्रीन आहे तो जास्तीत जास्त 600 ते 700 ग्रॅम. रेड क्रॅब हा कमी वाढतोय. रेड क्रॅब हा कमी वाढतो. 600 ते 700 ग्रॅम पर्यंत. मला जरा दाखवता रेड क्रॅब. हा रेड क्रॅब. अच्छा, हा रेड क्रॅब आहे. आणि याच्यात फिमेल मेल कसं ओळखायचं? फिमेल मी दाखवतो. फिमेल एक निकाल. ओके. ही फिमेल आहे. ओके. ही 150 ग्रॅमची आहे. अच्छा. आणि हा मेल आहे. ओके. हा अर्धा किलोच्या वरती असेल. अच्छा. आणि फिमेल हे कमी वाढतं. अच्छा, कंपॅरेटिव्हली मेल पेक्षा. हा मेल पेक्षा. तर त्यांची पूर्ण जी एनर्जी म्हणा तुम्ही किंवा ते जे खातात त्यांचं पूर्ण हे अंड्यामध्ये लावत असतात. बरोबर. त्यामुळे त्यांची मोल्टिंग कमी होते. अच्छा. यांची मोल्टिंग पटापट होते. ओके. म्हणून फिमेल वजनाने हलकी असते आणि साईज तिची कमी असते. अच्छा. आणि ह्याला रेड क्रॅब का म्हणतात? कारण का त्याचे हे रेड असतात. पूर्ण रेड असतात. रेड क्रॅब मध्ये ना 3 जाती असतात. अच्छा. ग्रीन मध्ये एकच आहे. ओके. आणि रेड मध्ये 3 पडतात. आणि हा आता साधारण विक्रीसाठी रेडी तयार झालेला आहे. म्हणजे आता जर कोणा जे मच्छीमार आहेत ते तुमच्याकडे 200 ग्रॅम पेक्षा जर जास्त वजनाचा खेकडा आणून दिला रेड मध्ये, तर तो तुम्ही त्यांच्याकडनं विकत घेऊ शकता. आणि मग तुम्ही ते खेकडे मोठे करून कस्टमर्स पर्यंत पोहोचवू शकता. असं नाही की 200 ग्रॅम पर्यंतच. अगर सीझन वाईज मी कुठल्या पण ग्रॅमचा खेकडा उचलतो. ओके. ज्यावेळी डिमांड असेल त्यावेळी. अच्छा. पण सध्या गरमी असल्यामुळे 200 आता बघा ना की कंटिन्यू आपण ज्या माणसाकडून उचलतो ओके त्या माणसाकडून आपल्याकडून विकला जात नाही म्हणून आपल्याला बंद नाही करता येणार. बरोबर. मग मी ते घेऊन गरमीमध्ये स्टोर करतोय. बरोबर. आणि हॉटेलला वगैरे सप्लाय करतोय. अच्छा. मग त्याचा पण रोजगार चालू राहते. ओके. ओके. आता दादा आपण हा जो खेकडा काढला ना हा बांधलेला खेकडा नाहीये. हा बांधलेला. मगाशी जे बांधलेले होते तर त्याचं कारण काय होतं? ते बांधलेले आहेत ते बाहेरून आलेले क्रॅब आहे. अच्छा. आणि हा आपला फार्म मधला क्रॅब आहे. ओके. तर आता जर त्याला फिडिंग जेव्हा आपण करणार तेव्हा ते खाणार कसे? नाही, ते बांधले असले तरी ते फिडिंग करणार. त्यांच्या मागच्या पायाने ते उचलतात. ओके. तर फिडिंग खाऊ शकतात. हो, त्यांना पाय जरी नसतील. अच्छा. एक जरी पाय नसेल तरी ते फिडिंग करणार. कारण सॉफ्ट सेल साठी आपण ती सिस्टम करतो की सर्व पाय तोडावे लागतात सॉफ्ट सेल साठी. तर फिडिंग पाहिजे असं काय नाही, पाय पाहिजे फिडिंग साठी असं काय नाही. आता जर कोणाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सॉफ्ट शेलची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही फुलफिल करू शकतो. फक्त क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबामध्ये आपण त्यांना पुरवू शकता. जर ग्रीन क्रॅब हवा असेल तर ग्रीन क्रॅब पण तुम्ही करू शकता. रेड हवा असेल तर रेड. आणि जे काय रेट्स असतील आजचे उद्याचे ते तुम्ही फोन कॉल्सवर आपण त्यांच्याशी करू शकता. आणि इथे जर लोकल मार्केट म्हणजे वसई विरार साईडला राहणारी लोक आहेत तर ती तुमच्याकडे फार्मवर येऊन खेकडे खरेदी करू शकतात. आणि जी कोकणातली लोक जर आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याकडे जर क्रॅब असतील तर ती लोक सुद्धा आपल्याला क्रॅब पाठवू शकतात. म्हणजे तुम्ही घेता पण आणि देता पण. ओके. तर आता हा आहे आपला न बांधलेला खेकडा. एकदा फक्त आता आपण एक लोकांना क्युरियोसिटी असते की खेकडा कसा बांधला जातो तर ते बघून घेऊया आणि मग त्यांचा फिडिंग जाणून घेऊया. चालेल. आपण ना 3 टाईपची दोरी वापरतो. अच्छा. तर सुतळी आपली नॉर्मल तुम्हाला माहित असेल. बरोबर. त्यानंतर एक्सपोर्ट साठी हा आपण दोरा वापरतो. हा एक्सपोर्ट साठी वापरतो. हा हे आपण लोकल साठी वापरतोय. अच्छा. आणि परत आपण कुठल्या कंट्रीमध्ये पाठवतोय ओके त्यावर सुद्धा बांधण्याची पद्धत आणि बांधण्याची दोरी ही वेगवेगळी असते. ओके. कारण नॉर्मली प्लॅस्टिक कुठलाही देश आपल्या दुसऱ्या देशाचं जे वेस्टेज आहे प्लॅस्टिक ते आपल्या देशामध्ये नाही घेत ते. बरोबर. तर ते लोक सुतळी वगैरे हे करतात. अच्छा. साधारण आता हा आपला एक्सपोर्ट कुठे कुठे होता? आपला शक्यतो एशियन कंट्रीमध्येच होतोय. अच्छा. ओके. तर आता आपल्याला जर एशियन कंट्रीमध्ये पाठवायचं आहे तर ह्या ग्रीन कलरची रशी आपल्याला वापरावी किंवा सुतळ वापरतो. ओके. बांधण्याचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यामधला एक प्रकार मी दाखवतो तुम्हाला जो इझी आहे.
काही लोक आहेत ना ती खाली न ठेवता हातातल्या हातात बांधतात. अच्छा. ओके, आता हा लॉक झाला. हो. ओके. सो जेव्हा आपण हा एशियन कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होणार तेव्हा ह्या प्रकारच्या दोरीने किंवा सुतळीने बांधून हा पाठवला जाणार, बरोबर ना? हो. आणि जर लोकल असेल तर ह्या प्रकारची लोकलला आपण प्लास्टिकची दोरी आपण यूज करतो. ओके. पण फिडिंग दाखवतो मी. अच्छा. कशी असते ती फिडिंग म्हणजे आपण जे खेकड्याला खाणं घालतो त्याला फिडिंग म्हणतात. आणि कुठल्या प्रकारचं फिडिंग असतं? प्रकार आपण कुठला पण घेऊ शकतो की जी मार्केटमध्ये जी स्वस्त मिळते. अच्छा. ते मासे तुम्ही हे आपण फ्रीज करून ठेवतो. अच्छा. आणि जो काय मार्केटमध्ये स्वस्त आहे. अच्छा. पण खराब घेऊ नका, कुजलेला वगैरे. बरोबर. जो फ्रेश असतो तो घेतलेला चांगला, त्यामुळे पाण्याची क्वालिटी खराब नाही होत. बरोबर. तर असा घ्यायचा आपण. अच्छा. स्वस्त जो मार्केटमध्ये. बोंबील आणि मांदळी वगैरे नका घेऊ. अच्छा. त्यामध्ये प्रोटीन वगैरे भरपूर कमी असते. ओके. मग त्याचा काय फायदा नाही होणार. तर असा मासा घेऊन तुम्ही फ्रीज केला. ओके. जेव्हा स्वस्त असतो तेव्हा. अच्छा. आणि मग तो कापून तुम्ही जेव्हा जसा लागेल हे छोटे तुकडे करता. हा, छोटे तुकडे करायचे. ओके. आणि वजनाच्या हिशोबामध्ये त्यांना क्रॅबला द्यायचे. अच्छा. साधारण काय रेशो असतो याचा वजनाचा? आता तो अलग अलग असतोय. अच्छा. जर शक्यतो आपण 8 ते 10% वजनाच्या आपण क्रॅबला देतोय. ओके. प्लस तो मोठा अजून होईल मग त्याचा अजून हे कमी कमी करत जातो. अच्छा. कारण क्रॅब आहे हा पाण्यातून एक वजनानंतर जास्त करून तो पाण्यातून घेत असतो. बरोबर. जे त्याला फीड पाहिजे असेल. हो, फीड पाहिजे असेल ते. म्हणजे तुम्ही कॅल्शियम म्हणा, मॅग्नेशियम म्हणा, हे जे मिनरल्स आहेत तो जास्त करून पाण्यातून घेत असतो. ओके. म्हणजे क्रॅब जसा मोठा होईल तसं त्याचं फीड कमी केलं जातं. फीड कमी करतो. आणि सुरुवातीला साधारण आपण त्याचं जे फीड आहे ते 8 ते 10% त्याच्या वजनाच्या देतो आपण. ओके. आता याला माहित झालेलं आहे की किती ग्रॅमचा क्रॅब आहे तो आणि त्याला किती ग्रॅमचा टाकायचं, म्हणजे किती पीस टाकायचे अंदाजे आपल्याला हे करायचं. ओके. त्या पद्धतीने तुम्ही ह्याला फीड करता. फीड करतो. आणि साधारण हे दिवसातून किती वेळा फीड करावं लागतं? दिवसातून 1 ते 2 वेळा आपण फीड करतोय. म्हणजे बघतोय जास्त गरमी असेल तर क्रॅब काय आपण पण खाणं खात नाहीये. बरोबर. तर सीझन नुसार किंवा त्याच्या यानुसार आपण फीड करतो. ओके. म्हणजे ते एक वेळ सकाळी आणि एक वेळ संध्याकाळी. शक्यतो अंधारामध्येच फीडिंग करायची असते. अच्छा. ओके. तर अशा प्रकारे हे फीडिंग केलं जातं. आता लाईट वगैरे बघून ना ते थोडे स्ट्रेस मध्ये आहेत. अच्छा. तर ते खाताना नाही दिसणार कदाचित. ओके. ओके. ह्या माराने लाईट. तर दादा या व्हर्टिकल क्रॅब फार्मिंगची तुमच्याकडनं खूप छान पद्धतीने माहिती मिळाली. दादा या व्हिडिओचा उपयोग या गोष्टीसाठी होऊ शकतो की जे आपल्या कोकणातले मच्छीमार आहेत ते खेकडे आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, त्यांना देखील रोजगार मिळू शकतो. ज्या लोकांना म्हणजे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा स्थानिक लोक असतील त्यांना जर खेकडे खरेदी करायचे असतील तर ते तुमच्याकडनं देखील रेड किंवा ग्रीन क्रॅब खरेदी करू शकतात, बरोबर ना? जर स्थानिक असतील तर या ठिकाणी येऊन देखील ते लोक फ्रेश क्रॅब खरेदी करू शकतात. ॲड्रेस जो काय आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. पण या व्यतिरिक्त जर आपल्या कोकणातल्या किंवा इतर कुठल्याही तरुण मुलाला जर हा व्यवसाय शिकायचा असेल की हे क्रॅब फार्मिंग कशा पद्धतीने केलं जातं तर त्या संदर्भातलं ट्रेनिंग तुमच्याकडे दिलं जातं का? हो. नाही, मी ट्रेनिंग देत नाहीये. पण भरपूर लोकांचे फोन येतात. तर प्रयत्न करेल मी त्यांना ट्रेनिंगसाठी. पण शक्यतो गव्हर्नमेंट कडूनच ट्रेनिंग घ्या. अगर पर्याय नसेल तर मग मला फोन करा. मग तुम्ही योग्य प्रकारे गाईड करू शकू. ओके. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुमचा संपर्क नंबर? माझा फोन नंबर आहे 777094 99411. ओके. तर या नंबरवर लोक तुमच्याशी संपर्क करू शकतात. सो खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण टीमला मालवणी लाईव्ह परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तर मित्रांनो, या क्रॅब फार्मिंगची तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळालीच असेल. सो बिग थम्स अप दादासाठी की छान प्रकारे त्यांनी ही व्हर्टिकल क्रॅब फार्मिंगची माहिती दिली आहे. तुम्हाला जर क्रॅब खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला तुमच्याकडचे क्रॅब जर विकायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करा.